तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. गजानन कीर्तिकर साहेब, ज्योती वाघमारे या खरं तर आपण पाहतो प्रवक्त्या म्हणून समोर आल्या होत्या, आता राज्यसभेवरती जाणार आहेत, काय सांगाल? त्यांचं मी स्वागत करतो. एकनाथ शिंदेने एक चांगला निर्णय घेतला. मी सुद्धा इच्छुक होतो. माझी सुद्धा कैफियत मांडली मी काल. मला माझी कारणं सांगितली, मला काय पाहिजे उमेदवारी. अनुभवी आहे, वैधानिक दर्जा पाहिजे मला, मी काम करतो, गोवा राज्याचा समग्र नेता आहे, लोकाधिकार समितीचं काम करतो, केंद्रीय कार्यालयासाठी मला दिल्लीला जावं लागतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्रामध्ये ज्योती वाघमारे सारख्या बहुजन समाजाची महिलेची गरज आहे. त्यांनी कुठल्या पुंजीपतीला हे तिकीट दिलं नाही, एक सर्वसाधारण घरातल्या महिलेला तिकीट दिलं. हा मोठेपण आहे आणि पक्षवृद्धीसाठी त्याचा फार मोठा भविष्यात उपयोग होणार आहे. कीर्तिकर साहेब म्हटलं की अनुभव शिवसेनेला फार जवळून पाहिलेले असे तुम्ही नेते आहात. ज्योती वाघमारे यांचं काम तुम्ही जवळून पाहिलेलं आहे. राज्यसभेला किती मोठा फायदा आहे शिवसेनेला? फायदा होईल नक्की. ते अभ्यासू आहेत, चांगलं बोलतात, अधिक चांगलं सफाईदारपणे राज्यसभेमध्ये पक्षाची भूमिका मांडतील, देशाचे प्रश्न आहेत ते समजून घेतील, मला खात्री आहे. शायना एनसी यांना सुद्धा विधान भवनामध्ये बोलवण्यात आलं होतं, तुम्ही सुद्धा आला होता, आनंदराव अडसूळ यांना ते हे सादर करायला, बाकी निवेदन सादर करण्यासाठी आम्ही सर्वजण जे मागणी करणार होतो ते आम्ही एकत्र आहोत. पाठबळ आहे आमचं त्याला, हे आम्ही इथे येऊन दर्शवलं. शिंदे साहेबांनी जेव्हा उमेदवारी जाहीर केली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? मी स्वागत केलं याचं मनापासून. हो, सर, सर्व उमेदवार आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला उमेदवारी अर्ज भरताना पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत आपण पाहतो एकंदरीत ज्या प्रकारे ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे, त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेला आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.